जरांगे सारखा चाकळ माणूस महाराष्ट्रात नाही. खरं तर जरांगेला आता हिंदू कळालं. ज्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगेचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? जरांगीला काय माहिती? जरांगे कधी कोणत्या मंदिरात गेलाय का? कुणाला काय बोलायचे जरांगीला? म्हणजे जरांगीचा सध्या खरं तर मेंदू सडलेला आहे. जरांगीच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना, त्याच्याऐवजी त्याला आता बाराळीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे. कारण की जरांगीचं काही दुखतच नाही. त्याची इथं टीआरपी राहिली नाही, जरांगीच्या मागे कोणी राहिलं नाही. आंतरवाली सराटीत प्रेसवाले सुद्धा, मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुंकवायला सुद्धा जात नाहीत. त्यामुळं जरांगी आता काय करतो? हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा पडतो, त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचं आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जरांगीचं काम सुरू आहे. जरांगीचं काही राहिलं नाही. त्यामुळे जरांगीचं आता काहीतरी कुठतरी पुन्हा वाद वाढवण्याचे, ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू येतं. परंतु सर्व मराठा समाज असेल, ओबीसी, दलित, मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती, जरांगे सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती. पण जरांगीला कुठं अक्कल आहे? जरांगीच्या मी तर म्हणतो जरांगी कधी मंदिरातच गेलेलं नाही. जरांगीला मंदिर माहिती, बार धाबे हे जरांगीला शहागडच्या आसपासचे सगळं तेवढंच माहिती. जरांगी कधी आयुष्यात गेलेलं का? हे निवड चपटी मारणारा जरांगीला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती? जरांगीने कधी बघितलंय का? महादेवाच्या मंदिरामध्ये अर्धनग्नच जावं लागत असतं. शरीरावर फक्त लुंगी घालून, धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात. आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ब्राह्मण देवता जे असतात ते आपल्याला सांगतात की अंगावरलं शर्ट असेल, बनियन असेल काढून घ्या, फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल, अंडरवेअर ही एवढं ठेवा. आणि जरांगी त्याचं राजकारण करायला, जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्या नसत्या. जरांगी म्हणतो आम्ही जातीवाद वाढवतो. जरांगी काय करायला लागला? म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं. खरं तर जरांगीचं आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची सीडीआर तपासण्याची मी मागणी केली. ते गृह विभागाने तात्काळ त्याची सीडीआर तपासली पाहिजे. जरांगीचं नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे, ह्या माझा जरांगीवर आज सुद्धा आरोप आहे. याला जरांगीच्या तात्काळ मुसक्या आवडल्या पाहिजे. जरांगी नवनाथ दौडचा आका आहे. म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास बोराडेंना मारणाऱ्या भागवत दौडचा आका नवनाथ दौड, आणि नवनाथ दौडचा आका मनोज जरांगे. त्यामुळे जरांगीच्या मुसक्या आवडल्या पाहिजे. खरं तर जरांगीच्या शिडियार तपास आहे म्हणून जरांगी कुठेतरी नौटंकी करण्याचं जरांगीचं काम सुरू आहे. त्या याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही.